नमस्कार, मी पंजाब डॉक्टर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी मात्र दिपावलीत पाऊस येणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। कारण की यावर्षी दिपावलीत पाऊस येणार हे देखील तितकं खरं आहे, पण त्याच्यानंतर राज्यात मग सगळ्या राज्यातला पाऊसच कधी निघून जाणार आहे। दिपावली झाल्याच्या नंतर राज्यातला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे 2 नोव्हेंबरला मी पहिल्यापासून म्हणतो ना, 2 नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सगळे जनता स्वेटर घातलेले दिसतील अशी थंडी येणार मी खूप दिवसापासून 1 जानेवारीपासून सांगत असतो। म्हणून हे जे थोडाफार पाऊस येणार ते सर्वदूर नसणार आहे, कुठेतरी तुरळक भागात भाग बदलत बदलत पडणार आहे। म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। आता पाऊस निघून चाललाय त्याच्यामुळे सर्वदूर पडत नाही, म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं। सोयाबीन काढण्यासाठी चांगलं पोषक वातावरण आहे, तुम्ही सोयाबीन काढू शकता। त्याच्यानंतर मशीन मधून काढा, काढल्याच्या नंतर झाकून देखील ठेवा। काय होत असतं की हे पाऊस गेल्यामध्ये उघडल्याच्या नंतर देखील काय होतं असतं, स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं थोडाफार पाऊस येऊ शकतो, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। पण राज्यात आणखीन परत एकदा सांगू इच्छितो की 20 पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही। म्हणून खास करून हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। नसता शेतकऱ्याला वाटेल की हे सगळीकडे पडतो का काय, सगळीकडे नाही पडणार, काही भाग सोडून देईल। म्हणून ज्यांचा हरभरा पेरायचा असेल, ज्वारी पेरायची असेल, जर तुमची जमिनीतली ओल हडकत असेल तर तुम्ही तुमचं पेरणीचा निर्णय घेऊ शकता, तुम्ही पेरू शकता, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात आता ज्यांच्या काही सोयाबीन काढणं चालू आहे, राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 16 ऑक्टोबरला तो पाऊस काय होणार आहे, इकडे यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे। 17 ऑक्टोबरला काय परत काही भागात पडणार आहे, 18ला पुन्हा दुसरा वेगळा भाग देणार आहे। असं करत करत 19, 20, 21, 22 पर्यंत राज्यात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खूप काही मोठा पडणार नाही, मुसळधार काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पाऊस आता परतीचा आहे, आता हे शेवटचाच पाऊस आहे, आता पाऊस निघून जाणार आहे आणि 2 नोव्हेंबरला मध्ये चांगली थंडी येणार आहे। म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। ज्यांचं सोयाबीनचं शेत खाली झालं असं तुम्ही तुमचं पेरणी करू शकता। त्याच्यानंतर ज्वारी पेरायची तर ज्वारी पेरू शकतात, हरभरा पेरू शकतात, ओल हडकत असेल तर पेरू शकतात। पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्या, पेरायचा का नाही ते ठरवा। फक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यात मात्र 16 ऑक्टोबर ते 20, 21, 22 ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, खूप काही मोठा पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। हा केवळ अंदाज कशामुळे दिला की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे, कोणाचं सोयाबीन उघड्यावर आहे, मका देखील उघड्यावर कापून ठेवलेली। तर तुम्ही काय करा, 16 तारखेपासून झाकण्याची तयारी ठेवण्याची तयारी करावी। आणि हे पाहू शकता आम्ही देखील हे सोयाबीन काढलं, हे रोटर देखील करणं चालू आहे। तर आता लगेच आम्ही देखील आता पेरणी 1-2 दिवसात लगेच सुरू देखील करणार आहे। आता ह्या 2 दिवसाच्या नंतर हे देखील आता याचे रोटावेटर सगळं झाल्याच्या नंतर पेरणीचा आम्ही देखील निर्णय घेणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत काय झालं, आता कांद्याचे म्हणजे ते बी टाकणं चालू होतं। कांदेवाल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता कांदा टाकण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे, कारण की झाला आता पाऊस, आता हे